जय महाराष्ट्र। आज हातकणंगलेमधले ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आणि एक विषय असा आहे की ज्या फॅमिली प्लॅनिंगचं नसबंदीचं या ठिकाणी एका ताईंचं ऑपरेशन झालं होतं 2022ला आणि त्यानंतर सुद्धा त्यांना गर्भधारणेचा त्या ठिकाणी प्रेग्नेन्सीचा राहिलेला आहे। तर या महाराष्ट्र सरकारमध्ये सांगितलं गेलेलं कुटुंब नियोजन प्लॅनिंगनुसार हे जे देशाचं आहे ती लोकसंख्या कमी व्हावी यासाठी ही योजना केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार चालवते आणि अशामध्ये जर हे हलगर्जीपणा करत असतील ग्रामीण रुग्णालय जे आहे यांनी सुद्धा यामध्ये हलगर्जीपणा करून जर परत गर्भधारणेचा जर विषय आधीच त्यांना 2 मुलं आहेत आणि त्यानंतर गर्भधारणा होते सोनोग्राफीचा रिपोर्ट आहे त्यानंतर हे 2022ला त्यांच्या रिपोर्ट ह्या यांनीच दिलेला आहे सर्टिफिकेट की या शस्त्रक्रिया या ठिकाणी केलेली आहे आणि तरी सुद्धा या ठिकाणी गर्भधारणेचा विषय होत असेल तर त्या ताईंना होणारा मानसिक त्रास त्यांच्या कुटुंबांना होणारा मानसिक त्रास आणि त्यानंतर एखादं बाळ त्या ठिकाणी जीव त्या ठिकाणी जन्म घेतोय आणि त्याला परत त्या जीवाला त्या ठिकाणी थांबवावं लागतंय हे महाराष्ट्र शासनाची किंवा या ज्या अधिकारी आहेत यांची चुकी आहे। तर या संदर्भामध्ये जिल्ह्याचे जे मेन अधीक्षक असतील आरोग्याचे त्यांनी आरोग्यमंत्री कोल्हापूर जिल्ह्याचेच आहेत त्यांनी आणि त्याचबरोबर कलेक्टर साहेबांच्या बरोबर मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा याच्यावर लक्ष द्यावं आणि अशा घटना किती तर घडल्या असतील आम्ही विचारल्यानंतर रेशो 0.1% आहे म्हणून सांगितला जातोय पण असे किती प्रकरण झालेत ज्यांच्यासोबत असं झालं असेल शस्त्रक्रिया झाल्यानंतर सुद्धा या अशा गोष्टी घडल्या असतील गर्भधारणेच्या गोष्टी घडल्या असतील तर त्यांनी प्रशासनाकडे तक्रारी करा कारण ह्या ज्या गोष्टी प्रामाणिकपणे राबवणं गरजेचं आहे। नाहीतर भारत आता सध्या पण लोकसंख्येला 1 नंबरला आहे त्याचं कारण सुद्धा ह्या जे बेजबाबदार अधिकारी आहेत त्यांच्यामुळे होऊ शकते। तर कुटुंब कल्याण नियोजनाखाली ज्यांचे ऑपरेशन झालेले असतील आणि त्यानंतर सुद्धा जर असा प्रकार घडला असेल तर नक्कीच त्यांनी तक्रार किंवा आमच्याशी संपर्क साधा। जय महाराष्ट्र।